नमस्कार प्रेक्षकांनो, तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे, भुवनेश्वरी आणि इरा दोघींनीही मिळून पत्राचा प्लॅन बनवलेला असतो. अक्षराला आदिपतीच्या नावाने चिठ्ठी पाठवलेली असते आणि आदिपतीला अक्षराच्या नावाने चिठ्ठी पाठवलेली असते. अक्षराला त्या आदिपतीची चिठ्ठी मिळते, जी की तिला इरा देते. अक्षरा ती चिठ्ठी वाचू लागते तिच्या खोलीत जाऊन. त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं, मास्तरीनबाई, तुम्ही घरातून गेल्यापासून आम्ही आपल्या नात्याबद्दल लई विचार केला. सुरुवातीला आम्हाला सगळं विचित्र वाटू लागलं. आम्हाला आमचं आयुष्य जगायची सवय आहे, पण आपलं लग्न झाल्यापासून आमचं आयुष्य बदललं. आईसाहेबांशिवाय कुणाचंच ऐकून काय करायची आम्हाला सवय नव्हती, पण तुम्ही आयुष्यात आल्यापासून तुमचं सगळं ऐकावं लागलं. बायको हायसा म्हणून आम्ही समद तुमच्या म्हणण्यानुसार करू पण लागलो. तुम्ही लय काय काय सांगू लागले आम्हाला, आम्ही बी तुम्ही सांगाल तसं करत गेलो. पण आता तुम्ही गेल्यावर काय चूक काय बरोबर सगळ्यांची गोळाबेरीज केली. तेव्हा एकच गोष्ट लक्षात आली, आपलं लग्न आमच्या आयुष्यातली संक्रांत होती. आणि हे सगळं वाचून अक्षराला खूप मोठा धक्का बसतो. तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला पटायला तयार नसतं हे सगळं आदिपतीने लिहिलंय. इकडे आता आदिपती सुद्धा अक्षराची चिठ्ठी वाचत असतो. त्यामध्ये अक्षराने लिहिलेलं असतं, आता फार उशीर झालाय, आता जास्त उशीर करून चालणार नाही. आता आपण आपल्या नात्याबद्दल थोडं सिरियसली विचार करूया. मी तुमच्याबरोबर खूप टाइमपास केला, पण आता मला टाइमपास करायचा नाहीये. मी आपलं नातं आयुष्यभर निभावू शकत नाही. आदिपती, ही गोष्ट मी कधीच बोलले नव्हते, पण तुम्हाला आज मी जरा स्पष्टच बोलते, कारण आता मी स्वतःशी खोटं वागू शकत नाही. आदिपती, माझ्या मनात जी नवऱ्याची इमेज होती ना, तुम्ही तसे नाही आहात. तुमच्यासारख्या अडाणी माणसाशी लग्न करणे ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती. त्यामुळे आता मला ही चूक सुधारायची. मी आता तुमच्याबरोबर हे नातं कंटिन्यू करू शकत नाही. बास, मला एवढं सांगायचं होतं. आणि हे सगळं ऐकून आदिपतीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि हे सगळं वाचून आदिपतीला कंट्रोल होत नाही. तो ढसाढसा रडायला सुरुवात करतो. पण इकडे मात्र अक्षरा डोकं चालवते. ती तिचं मास्तर की डोकं लावते. ती विचार करते, आदिपती इतका अशुद्ध कधीच बोलत नाहीत. मला मान्य आहे ते थोडंफार अशुद्ध बोलतात, पण हे जरा जास्तच झालं. आणि ही भाषासुद्धा मला भुवनेश्वरी मॅडम सारखीच वाटते. आणि असं वाटतंय हे लेटर आदिपतींनी नाही तर भुवनेश्वरी मॅडमने लिहिलंय. जेव्हा ते मध्यंतरी शाळेत यायचे, आमच्याकडे शिकायचे, तेव्हा त्यांचं अक्षर फार वेगळं होतं. हे नक्की आदिपतींचंच काम असेल का भुवनेश्वरी मॅडमचा काही डाव असेल? नाही, या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड आहे. मला काही करून उद्या आदिपतींना भेटलंच पाहिजे आणि त्यांच्याशी स्पष्ट बोललंच पाहिजे, नाहीतर गुंता वाढतच जाईल. तर असा काहीसा प्रोमो आपल्याला बघायला मिळणार आहे. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.